स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार एक नवीन मोबाईल जो की आहे Vivo V30 लाईट, जो की खतरनाक मोबाईल काढलेला आहे विवोने. तर कसा आहे, अपकमिंग मोबाईल आहे तो, आपल्या लिस्टमध्ये आलेला आहे. तर कसा आहे तो मोबाईलचा आपण सगळं स्पेसिफिक आज बघणार आहे. लवकर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा केलं नसेल तर. मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणतं प्रोसेसर सगळं बघणार आहे. याच्यामध्ये जे आहे व्हर्जन 13चं आहे, जे की आता नवीन येणारच 14चं, पण जो सध्या जे लॉन्च आहे याच्यामध्ये 14चं आहे, 13चं आहे. आणि याच्यामध्ये Qualcomm स्नॅपड्रॅगन 695चं प्रोसेसर आहे, जे की चांगला परफॉर्मन्स देऊ शकते. याच्यामध्ये कोणकोणते कोर आहेत या प्रोसेसरसाठी 695साठी ते पण बघणार आहे आपण. लवकर व्हिडिओ लाईक करा केलं नसेल तर. याच्यामध्ये जे कोर आहेत, कोणकोणते कोर आपण बघणार आहे. याच्यामध्ये ऑक्टा कोर 2.2 GHz ड्युएल कोर आहे, ते 2.2 GHz ड्युएल कोर आहे ते, प्लस 1.8 GHz एक्सा कोर. 1.8 दोनच कोर आहेत, पण दोन्ही कोर चांगले आहेत. एक एक्सा कोर आहे 1.8चं आणि एक आहे 2.2 GHz ड्युएल कोर, जे की डबलचं कोर आहे ते, आणि चांगले याच्यात परफॉर्मन्स देऊ शकते हे 695च्या प्रोसेसरसाठी, Qualcomm स्नॅपड्रॅगनसाठी. आणि याच्यामध्ये आहे 12 GB रॅम आहे, मोठा रॅम आहे 12 GBचा, जी की अनस्पेसिफाईड रॅम आहे. 12 GB मोठा रॅम आहे, टेन्शनचं काम नाही. 12 GB हे भरल्या जाते तुमच्या. आणि डिस्प्ले जर समजा हे जर रॅम जर मोठा देऊ राहील, डिस्प्ले मोठा पाहिजे तुम्हाला, म्हणजे सगळं भरून राहिले तर पाहायला पाहिजे ना मोबाईल कमीत कमी. तर यानं दिलाय 6.67 इंचाचा डिस्प्ले, जे की डिस्प्ले मोठा देऊ राहिले भाऊ. 16.95 नाही 94चा देऊ राहिले सेंटीमीटरचा, जे की ॲमोलेडचा डिस्प्ले आहे. आणि मग डिस्प्ले जर चांगला दिला तर मग डिस्प्ले चांगला दिला मग रेझोल्युशनही चांगलं पाहिजे. तर कितीचं रेझोल्युशन देऊ राहिले ॲमोलेडच्या डिस्प्लेले? 1080 मल्टिप्लाय बाय 2400 पिक्सलचा फुल HD प्लस, जे की फुल HD प्लस ॲमोलेडचा डिस्प्ले. रिफ्रेश करताना हा अटकणार नाही. 120चा रिफ्रेश रेट आहे, जे की रिफ्रेश करताना मोबाईल चांगला चालणार आहे. आणि मेन पॉईंट याच्यामध्ये जे आहे, जे की 45 डिस्प्ले यामध्येच कॅमेरा येतात. सेल्फी काढताना हे टेन्शनचं काम नाही. आता ट्रिपल म्हणजे किती कॅमेरा साईड पाहिजे ते पाहू, आणि फ्रंट साईड पाहू किती येतं. तो जो बॅकचा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जो आहे 3 ट्रिपल कॅमेरासाठी 64चा आहे वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा. दुसरा आहे 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, दुसरा झाला. तिसरा आहे 2 मेगापिक्सलचा डीप कॅमेरा आहे, डीप, जे की मायक्रोसारखाच एक म्हणजे नवीन आता हा आलेला आहे डीप कॅमेरा, जे की असे ट्रिपल कॅमेरा याच्यात आहे, जे की चांगली क्वालिटी देऊ शकतात या मोबाईलमध्ये. आणि डीप कॅमेरा आहे तर म्हणजे चांगलाच. आणि याच्यात जे लाईट आहे ना, LED फ्लॅश लाईट, ते रिंग लाईट आहे, जी की अशी गोलमध्ये येणार आहे. आता म्हणजे की जे ओप्पो K70 तशातले येणार आहे याले. आणि याच्यामध्ये जे आहे आता आपण बघणार आहे की बाबा याची मग किती पिक्सल हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकते. 30 FPS हा रेकॉर्डिंग करू शकते फुल HDचं. आणि आता आपण फ्रंट लेपो, मग बॅक झालं तर फ्रंट लेपो किती मेगापिक्सल आहे तो? 50 मेगापिक्सलचा वाईड अँगल, ते पण वाईड अँगल लेन्स आहे फुल HD, ते पण 30 FPS रेकॉर्डिंग करते, जे की रेकॉर्डिंग याची दोन्ही पण सेम आहे. 4K द्यायला पाहिजे असतं माझ्या अंदाज नाही, याच्यात पण नाही द्यायला येईन, हे कमतरता दिली. आणि यात बॅटरी भाऊ किती येतं? छोटे सिम कार्ड बसतात, ज्या नॅनो सिम कार्ड बसतात, पण आता जे बॅटरी भाऊ किती येतं आणि 5G इंडिया सपोर्टेड आहे. बॅटरी भाऊ किती आहे? जे बॅटरी जी आहे 4800 mAhची बॅटरी आहे. आणि चार्जर आहे 44 वॅटचं, जे की चार्जर आहे ना मोठं द्यायला पाहिजे असतं, पण छोटंच द्यायला 44 वॅटचं. बरं ठीक आहे चालेल, परंतु बॅटरी तरी 6000 mAhची पाहिजे असते, पण बॅटरी ना कमी दिली ठीक आहे चालून जाईल. आणि परंतु अजून पुढे बघू आपण काय कमतरता दिली. आखरीला एक कमतरता बघू याच्यात काय कमी आहे. तर याच्यामध्ये अजून 256 GB इंटरनल स्टोरेज दिला आहे, इंटरनल स्टोरेज 256 GBचा, आणि नॉन एक्सपेंडेबल आहे. आणि यानं एक गोष्ट चांगली दिली आहे, डस्ट रेजिस्टंट वॉटर रेजिस्टंट, हे मोबाईलमध्ये पाहिजेच. डस्ट आणि वॉटरपासून मोबाईल प्रोटेक्शनच झाला पाहिजे, हे यानं दिलं आहे. परंतु याच्यामध्ये 44 वॅटचं जे चार्जर आहे ते चांगलं आहे. आणि 4800 mAhची बॅटरी आहे, जी की थोडीफार मोठी 200 mAh ना तरी मोठी पाहिजे असते, जी की 5000 mAhची पाहिजे असती. हे 2-3 गोष्टीच्यात कमतरता आहे मित्रांनो. परंतु कॅमेऱ्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, परंतु कॅमेरामध्ये पण 4K पाहिजे असतो, जे की Vivo V30 लाईटने हे दिलेलं नाही आहे. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही हा मोबाईल घेऊ शकता, परंतु हा माझ्या नजरेत तर हा मोबाईल घ्यायचाच नाही. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.